साधी सोपी रेसिपी सिरीज मधली 78वी रेसिपी आज शेअर करते आहे। ओरिओ केक अतिशय सोपी रेसिपी आहे। यासाठी इथे मी 5 पॅकेट्स घेतले होते ओरिओ बिस्किटचे, जे लहान पॅकेट्स असतात ते, आणि ते मिक्सरमध्ये असे बारीक करून घेतले आणि ही पावडर मी एका बाउलमध्ये काढून घेतली। आता हे वाटताना यामध्ये तुम्हाला साखर घालायची असेल तर तुम्ही घालू शकता, मी यामध्ये साखर वापरलेली नाहीये। आता थोडंसं दूध घालायचं आणि हे मिश्रण मिक्स करत राहायचं सारखं। छान असं स्मूथ बॅटर करायचं आहे आपल्याला याचं। इथे मी थोडं गरम दूध वापरलंय, पण तुम्ही रूम टेम्परेचरचं दूध वापरा। आता हे छान असं एकजीव करून घ्यायचं, सतत ढवळत राहायचं आणि मस्त स्मूथ कन्सिस्टन्सी येईपर्यंत त्यामध्ये दूध घालायचं। दूध एकदम घालायचं नाही, नाहीतर मिश्रण पातळ होऊ शकतं। केक बेक करण्यासाठी एका प्लेटमध्ये मी बटर पेपर लावून घेतला, त्याला थोडंसं तेल लावून घेतलं। आता यामध्ये मी घालते आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा बेकिंग सोडा। अगदी थोडंसं बॅटर आहे आणि म्हणून मी हे थोडंसं वापरलं आहे। वरून थोडंसं चमचाभर दूध घालायचं आणि असं मस्त फेटून घ्यायचं, म्हणजे एकजीव करून घ्यायचं, जास्त ढवळायचं नाही। आणि या स्टेजला हे या थाळीमध्ये ओतून घ्यायचं। एका बाजूला मी कढई गरम करून ठेवली आहे ऑलरेडी, त्याच्यामध्ये आपल्याला केक बेक करायचं आहे। आता हे बॅटर घातल्यानंतर मी थोडेसे चॉकलेट्सचे तुकडे घातले आहेत, पुन्हा थोडंसं बॅटर घातलं आणि वरून पुन्हा मी चॉकलेटचे तुकडे लावले आहेत। आता इथे बघू शकता तुम्ही, हे छान असं मी टॅप करून घेते आहे, म्हणजे काही एअर बबल्स असतील तर ते निघून जातात। आणि आता मस्त कढई गरम झालेली आहे, यामध्ये लगेचच, म्हणजे आपण बेकिंग सोडा आणि पावडर घातल्यानंतर जास्त वेळ नाही घालवायचा, लगेच हा बेक करण्यासाठी ठेवून द्यायचा। आता यावर झाकण ठेवायचं आणि बरोबर 20 मिनिटं मी हा केक बेक केला होता। 20 मिनिटानंतर माझा परफेक्ट तो बेक झाला होता। एक 10 मिनिटानंतर पाहिजे तर आपण चेक करू शकतो टूथपिकने, म्हणजे तो करपणार वगैरे नाही। पण माझा बरोबर 20 मिनिटानंतर अशा प्रकारे केक बेक झाला। मी टूथपिक घालून बघितली, अगदी स्मूथ निघाली। आता हा मी काढून घेतला, थंड करून घेतला। त्यानंतर आता डीमोल्ड, म्हणजे हे पेपर वगैरे काढून घेतलं एका प्लेटमध्ये आणि त्यानंतर वरून चॉकलेट सॉस घातलं आणि थोडंसं चॉकलेट किसून घातलं। अशा प्रकारे आपला ओरिओ चॉकलेट केक खाण्यासाठी तयार आहे। अतिशय सोपी रेसिपी आहे, पटकन बनते। लहान मुलांना कधी आपल्याला केक वगैरे अचानक खायला द्यायचा असेल, झटपट बनवायचा असेल, तर ही रेसिपी खरंच खूप छान आहे। नक्की करून बघा। कशी वाटली ही रेसिपी मला कमेंटमध्ये सांगा। आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या छान छान रेसिपीज पाहत राहा। थँक्यू।